नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहेत घरच्या घरी झटपट अशी कोल्हापुरी मिसळ. चला तर मग बनवूया. तर सगळ्यात अगोदर इथे मी मटकी शिजायला घेतली. त्यानंतर त्याला थोडीशी फोडणी दिली. त्याच्यामध्ये थोडीशी जिरे आणि हळद टाकून त्यानंतर पाणी टाकून दिलं आणि इथे मी कांदा उभा चिरून घेतला. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा तेल टाकलं होतं मी आणि थोडीशी जिरे, तेजपत्ता, लसूण, अद्रक घेतलं. त्यानंतर इथे टोमॅटो टाकून दिलं. टोमॅटो चांगलं शिजवून द्यायचं आहे. त्यानंतर याची ग्रेव्ही करून घ्यायची आणि याच्यामध्ये थोडीशी खसखस घातली. खसखस ही ऑप्शनल आहे, ती चांगली खसखसमुळे भाजी चांगली लागते म्हणून मी टाकली आहे. तर तुम्ही तुमच्या मर्जीने तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालतं. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ग्रेव्ही करून घ्यायची. त्यानंतर इथे तेलामध्ये मी जिरे, लसूण आणि कोथिंबीर टाकली. चांगलं लाल होईपर्यंत हे केलं आणि थोडीशी हळद टाकून आणि इथे मी कोल्हापुरी मिसळ मसाला घेतला आहे. तुम्ही हा मसाला मुळातच खूप तिखट राहतो. तुम्ही 1च चमचा टाका. त्यामुळे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार टाकू शकता किती टाकायचं. वाटण चांगलं शिजवून घेतलं. आता त्याला तेल सुटलं की समजून जायचं हे वाटण शिजलं आहे म्हणून. त्यानंतर इथे मी जे मटकी मी शिजवून घेतली होती ना, ती त्यामध्ये टाकून दिली आणि मटकी मस्त शिजवून घेतली आणि त्यानंतर इथे मी मटकी वरतून टाकून दिली आणि मस्त छान अशी उकळी येईपर्यंत त्याला चांगलं उकळू दिलं. आणि याच्यामध्ये तुम्ही पाणी पण ॲड करू शकता वरतून. मी थोडंसंच पाणी ॲड केलं होतं वरतून. अर्धा ग्लास पाणी ॲड केलं होतं मी आणि त्यानंतर इथे मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि चला मग इथे सर्व करूया. पहिले भाजी टाकायची, मग वरतून थोडीशी शेव, कांदा बारीक चिरलेला, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू आणि मस्त गरम पावसोबत तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी वाटली. श्री स्वामी समर्थ.